नमस्कार सर्वांना. माझं नाव तेजस पाटील आहे. आज मी रँडम फॉरेस्ट या विषयावर फायदे आणि तोटे सादरीकरण करणार आहे. सो पहिला आहे काय? रँडम फॉरेस्ट हा एक एन्सेम्बल लर्निंग अल्गोरिदम आहे. अनेक डिसिजन ट्री तयार करतो आणि त्यांच्या निकालाचा एकत्र वापर करतो आपण. क्लासिफिकेशनसाठी आपण मेजॉरिटी व्होटिंग हे अल्गोरिदम वापरतो आणि रिग्रेशनसाठी आपण ते सगळ्या ट्रीचा एव्हरेज घेतो. याचा महत्त्वाचा फायदा हा म्हणजे मोठा डेटा, हाय डायमेन्शनल डेटा असल्यावर त्यात नॉन लिनिअर संबंधान खूप असतात. एक रिलेटेड असतात इनडायरेक्टली टू द अनदर. हे सिंपल मॉडेलनं लगेच लक्षात येत नाही. त्यामुळे रँडम फॉरेस्ट हा हाय डायमेन्शनल डेटा याचा अचूक वापर करून खूप ॲक्युरेट आन्सर्स देतो. उदाहरण घेण्यासाठी सांगायचं तर आपण एखादा चित्रपटचा विचार करा. चित्रपट बद्दल आपण एखाद्या माणसाला विचारलं, तर तो त्याचा बायस्ड ओपिनियन देणार. तो त्याचं ओपिनियन देणार, की त्याने कुठले फॅक्टर्स बघितले, त्याला कुठले फॅक्टर्स आवडले. सो आपल्याला त्याचं ओपिनियन मिळणार. बट एखादा पिक्चर चांगला आहे की नाही हे आपण ठरवण्यासाठी आपण खूप साऱ्या लोकांकडून वेगवेगळ्या लोकांकडून पर्स्पेक्टिव्ह घेतले पाहिजे. जसं की 100 लोकं घेतले. तसंच मग ते 100 लोकं काय करतात आपलं ओपिनियन देणार. बट काही फॅक्टर्स असणार आहेत, ते कॉमन असणार आहेत सगळ्यांच्यात. सो तो एक्स्ट्रीम बायस असणार आहे, तो आपण काढून टाकणार. रँडम फॉरेस्ट अगदी असंच काम करतो. जो अनेक ट्रीज आहेत, विविध दृष्टिकोन घेतो आणि जो लास्ट रिझल्ट आहे, अंतिम रिझल्ट आहे, तो एक्स्ट्रीम बायस कॅन्सल आउट करून मेजॉरिटी व्होटिंग अल्गोरिदम वापरून आपल्याला एक फायनल आउटपुट मिळतो. कंटेंट डिस्क्रिप्शन. रँडम फॉरेस्टमध्ये क्लासिफिकेशनसाठी मेजॉरिटी व्होटिंग वापरतो, परत रिग्रेशनसाठी सगळ्या ट्रीचा एव्हरेज करतो. हा हा रँडम फॉरेस्ट अल्गोरिदम दोन्ही प्रकारचे डेटा घेतो. कॅटेगोरियल तसेच कंटिन्युअस व्हेरिएबल रँडम सबसेट पण वापरतो. अ, त्यात आपण खूप सारे ट्रीज तयार करतो आणि त्यामुळे एकत्र करून जे वापरले जातात, त्यामुळे ओव्हरफिटिंग कमी होतं आणि अचूक आपल्याला ॲक्युरेट आन्सर मिळतं. उदाहरण घेतलं तर तसंच ॲपल आणि बनाना आपल्याला प्रिडिक्ट करायचा आहे. सो 5 डिसिजन ट्रीज आहेत. जर 3 वृक्षांनी ॲपल घेतला आणि 2नी बनाना तर मेजॉरिटीनुसार ॲपल येणार. हा प्रकारे हे मॉडेल रोबस्ट आणि ॲक्युरेट बनतं. सो ह्याचं वर्किंग विचार केला तर ह्याचं वर्किंग 3 प्रकारे होतं. पहिलं आहे बूटस्ट्रॅप सॅम्पलिंग. त्यात आपण रँडम डेटा सेट्स आहेत ते चूज करतो. रँडम सबसेट्स चूज करतो डेटा सेटमधून विथ रिप्लेसमेंट. रिप्लेसमेंट म्हणजे एक जो पॉइंट आहे तो डिफरंट सबसेट्समध्ये पण प्रेझेंट असणार. एमध्ये पण असू शकतो, बीमध्ये पण असू शकतो. आणि हे सबसेट्स आहेत ते डिसिजन ट्री तयार करतात, यूज करून तयार करतात. ट्रेनिंगमध्ये काय होतं प्रत्येक डिसिजन ट्रीला हा सबसेट दिला जातो आणि तो एखादा सबसेट मधून स्पेसिफिक पॅटर्न शोधतो. जसं की सबसेट एमध्ये जास्त डेटा आहे तो कलर रिप्रेझेंट करतो एस्पेक्ट. डिफरंट सबसेट्सला वेगळे एस्पेक्ट्स असतात. तसंच डिफरंट डिसिजन ट्री काय करणार वेगळे पॅटर्न शिकत जाणार आणि लास्ट स्टेप आहे ॲग्रीगेशन. हे सगळे डिफरंट पॅटर्न, सबसेट्स आहेत. यातलं मेजर मेजर व्होटिंग काय आपल्याला देतं, की समजा ॲपल आहे. मेजॉरिटी काय सांगते, की ॲपल आहे, व्हॉटएव्हर. सो तसं यूज करून आपल्याला क्लासिफिकेशन करायला हेल्प होत जाते. अ, रँडम फॉरेस्टचे आपण चॅलेंजेस बघितले तर पहिला आहे ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्स म्हणजे आपल्याला कळत नाही, की त्यानं का डिसिजन घेतला एखादा. अ, हे फक्त रँडम फॉरेस्टचंच नाही, एम-एलचेच अल्गोरिथमचाच प्रॉब्लेम आहे, की आपल्याला कळत नाही, की एखादा डिसिजन त्याने घेतला. त्याच्या मागचं रिझन काय होतं, त्यामागचं थिंकिंग काय होतं. एखाद्या वेळेस त्यानं जे डेटा सेटमध्ये बायस असू शकतो. त्यामुळे ते बायसमुळे पण आन्सर चुकू शकतात. त्यामुळे आपण क्रॉस चेक करू शकत नाही. आपण रिझन प्रोव्हाईड करू शकत नाही युजरला, की धिस वर द फॅक्टर्स की त्यामुळे तुमचं आन्सर चुकीचं आहे. तसंच अनेक ट्रीज आहेत ना, हा अल्गोरिदम खूप जास्त डेटावर चांगला वर्क करतो. त्यामुळे मेमरीही तेवढीच जास्त लागते आणि ट्रेनिंग कॉस्टही तेवढीच वाढते. आणि कधी-कधी हाय डायमेन्शनल डेटा आहे तो लो डायमेन्शनमध्ये करायला डायमेन्शन रिडक्शन फीचर सिलेक्शन वापरलं जातं. परत रिग्रेशनमध्ये ट्रेनिंग डेटाची रेंज आहे, त्याबाहेर एक्स्ट्रापोलेट करू शकत नाही. हे रिझन्स आहेत, ज्यामुळे रँडम फॉरेस्ट अजून थोडंसं फाईन ट्यून केलं पाहिजे. ते चॅलेंजेस ओव्हरकम केले पाहिजे टू बी द बेस्ट. उदाहरण घेतला तर लोनचं उदाहरण घेऊ शकता. एखाद्या माणसानं अप्लाय केलं. मग 100 ट्रीज होते आपल्याकडे. त्यातले 70 ट्रीजनी नाही म्हणलं फॉर लोन आणि उरलेल्यांनी हां, बट
पण त्या माणसाला सांगू शकत नाही, की काय काय रिझन होतं? इन्कम जास्त इन्फ्लुअन्स केला, क्रेडिट स्कोर, एज, बाकीचे फॅक्टर्स. देअर इस नो रिझन. धिस इस द प्रॉब्लेम ऑफ रँडम फॉरेस्ट. जर आपण ह्याच्यापासून कन्क्लूड करू शकतो, की रँडम फॉरेस्ट हे खूप पॉवरफुल अल्गोरिदम आहे. ते खूप चांगली ॲक्युरसी देतं, ओव्हरफिटिंग कमी करतं, कॅटेगोरियल, न्यूमेरिकल डेटा दोन्ही डेटा सेट चांगल्या प्रकारे वापरू शकतं. हाय डायमेन्शनॅलिटी डेटा चांगल्या प्रकारे यूज करतं. बट तरीही त्यात खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. जसं की ब्लॅक बॉक्स, कॉम्प्युटेशनल पॉवर वाढतं आणि इंटरप्रिटेबिलिटी कमी होते. सो त्याप्रकारे आपण हे सांगू शकतो, की रँडम फॉरेस्ट हे आहे ते खूप चांगलं आहे आणि ते खूप यूज केलं जातं इन टुडेज वर्ल्ड जसं की फायनान्समध्ये, हेल्थ केअर, मार्केटिंग. पण ते थोडंसं अजून त्याला काम करण्याची गरज आहे आणि असंच जर तरीही ते खूप यूज होतं. थँक यू.